अफवेचा फटका, स्वतःच्या मुलीसोबत असलेल्या वडिलांवर जमावाचा हल्ला, बोलेरो गाडी पेटवली. तळोदा तालुक्यात अफवांच्या आधारावर झालेल्या गैरसमजातून संतप्त जमावाने निर्दोष व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी मोडा पुनर्वसन येथून स्वतःच्या लहान मुलीला गाडीत बसवून नेत असताना मुलं पळविण्याच्या अफवेच्या संशयावरून आमलाड येथे जमावाने त्यांना अडवून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या ताब्यातील बोलेरो गाडीही पेटवून देण्यात आली. या घटनेत संबंधित वडिलांसह आणखी 2 जण गंभीर जखमी झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपासून मुलं पळविण्याची टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर संशय घेऊन आमलाड येथे वाहन अडवण्यात आले. संबंधित व्यक्ती स्वतःच्या मुलीसोबत असल्याचे नंतर स्पष्ट झाले. गैरसमज वाढल्याने जमावाने तिघांवर हल्ला चढवला. बोलेरो वाहनाची तोडफोड करून पेटवून दिली. पोलिसांची कारवाई व आवाहन. तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. संशयास्पद बाब दिसल्यास थेट पोलिसांना कळवा. कायदा हातात घेऊ नका. वाढत्या अफवा आणि धोका. अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे निर्दोष नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीमुळे अशा गंभीर घटना घडत असून प्रशासनाने नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तळोद्यातील ही घटना अफवांच्या दुष्परिणामांचे ज्वलंत उदाहरण ठरली असून वेळीच सत्य पडताळणी न केल्यास निरपराध लोकांना जीव धोक्यात येऊ शकतो हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. नमस्कार, मी राजन लक्ष्मी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक, नेमणूक तळोदा पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी, तळोदा पोलीस ठाणे हद्दीत अमलाड या ठिकाणी आज दिनांक 17/4/26 रोजी सायंकाळी एक घटना घडलेली आहे. त्या घटनेची हकीकत अशी आहे की हिम्मत तिजा तडवी व मालतीबाई हिम्मत तडवी दोघे राहणार भगदरी, तालुका अक्कलकुवा, हे दोघं नात्याने पती-पत्नी असून त्यांना दोघांना एक 6 वर्षाची वेदिका नावाची मुलगी आहे. वेदिकाला भेटण्यासाठी तिचे वडील हिम्मत तिजा तडवी हे मूळ पुनर्वसन या गावी 2 मित्रासोबत व बोलेरो वाहनाने आलेले होते. मुलीला भेटल्यानंतर मुलीला त्यांनी वाहनात बसवले व त्याच वेळेस मुलीची आई मालतीताई तडवी हिला असे वाटले की तिच्या मुलीला कोणीतरी मुलं चोरणारी टोळी, मुलं पळवणारी टोळी घेऊन जात आहे असा त्यांचा गैरसमज झाल्याने त्यांनी तात्काळ आरडाओरड केली. म्हणून काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला व अमलाड या ठिकाणी वाहन अडवून त्यांना मारहाण केलेली आहे व वाहनाची तोडफोड करून वाहनाची जाळपोळ केलेली आहे. सदरची घटना ही अफवेतून व गैरसमजुतीतून घडलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये तसेच लगतच्या आसपासच्या सर्व पोलीस ठाणे हद्दीत मुले चोरणारी किंवा मुले पळवणारी टोळी सक्रिय नाही, टोळी आलेली नाही. कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये, कोणीही गैरसमज करू नये. जर तशी अफवा आल्यास तात्काळ डायल 112 किंवा आमचे मोबाईल क्रमांक 70 211 388 95 वर संपर्क करावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.